नमस्कार श्रोते हो. पुस्तक आपल्या भेटीला या आजच्या भागामध्ये मी मंगेश घोडके आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुमच्यासाठी आज मी एक जादुई पुस्तक घेऊन आलेलो आहे, ज्याने जगभरातील कोट्यावधी वाचकांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरित केला आहे. ते पुस्तक आहे द अल्केमिस्ट. विख्यात ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांचं अजरामर आणि विचारप्रवर्तक कार्य द अल्केमिस्ट. आज आपण या पुस्तकातील एका मेंढपाळाच्या स्वप्नाच्या प्रवासाची कथा, त्यातील प्रत्येक पात्राचे दिलेले शिकवण आणि वैयक्तिक ध्येय आणि विश्वाची भाषा म्हणजेच पर्सनल लिजेंड आणि लँग्वेज ऑफ द युनिव्हर्स यासारख्या महत्त्वाच्या संकल्पनांवर सखोल चर्चा करणार आहोत. तसेच हे पुस्तक आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आणि आपल्या नशिबाचा शोध घेण्यासाठी कसे प्रवृत्त करते ते आपण पाहूया. पुस्तकाचं परिचय मी करून देतो तुम्हाला. दी अल्केमिस्ट हे पाउलो कोएल्हो यांनी 1988 साली लिहिलेली एक दंतकथात्मक कादंबरी आहे. त्याला पॅराबल असं म्हणतात. मूळ पोर्तुगीज भाषेत ओ अल्क्विमिस्टा या नावाने प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे. अल्पावधीतच जागतिक पातळीवर गाजलेलं आणि 70हून अधिक भाषांमध्ये त्यांचं भाषांतर झालेलं आहे. पाउलो कोएल्हो हे त्यांच्या प्रतिकात्मक आणि आध्यात्मिक लेखनासाठी ओळखले जातात. त्यांचे लेखन नेहमीच गहन तात्विक विचार अतिशय सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडतात. द अल्केमिस्ट हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक असून ते एखाद्या आधुनिक क्लासिकसारखे मानले जाते, जे वाचकाला आत्मशोधासाठी प्रवासावर घेऊन जाते. या पुस्तकाची कथा ही सॅन्टियागो नावाच्या एका तरुण मेंढपाळाभोवती फिरत असते. हा तरुण स्पेनमधल्या एका गावाचा व्यक्ती असतो. सॅन्टियागोला वारंवार एकच स्वप्न पडत असते की इजिप्तमधली पिरॅमिड्सपाशी त्याला एक गुप्त खजिना सापडलेला आहे. हे स्वप्न इतकं वास्तववादी असतं की तो आपले मेंढपाळाचे सुरक्षित जीवन सोडून आपल्या वैयक्तिक दंतकथा, त्यालाच आपण जसं पर्सनल लेजंड असं म्हणतो, ते शोधण्याच्या प्रवासाला निघतो. या प्रवासात त्याला अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा भेटतात. सालेमचा रहस्यमय राजा त्याला त्याच्या ध्येयाची ओळख करून देतो आणि शुभ शकुनांचे महत्त्व सांगतो. टांजियरमध्ये त्याला लुटले जातं, पण तो क्रिस्टल व्यापारासोबत काम करून पुन्हा आपले पैसे कमवतो. सहारा वाळवंटातून प्रवास करताना त्याला एक इंग्रज आणि एक खरा अल्केमिस्ट भेटतो. अल्केमिस्ट सॅन्टियागोला विश्वाची भाषा आणि विश्वाच्या आत्म्याशी कसे जोडले जावे हे शिकवतो. वाळवंटातील एका नंदनवनात त्याला फातिमा नावाच्या मुलीवर प्रेम होते. प्रेमात आणि ध्येयात अडकलेला सॅन्टियागो अल्केमिस्टच्या मार्गदर्शनाखाली पुढे प्रवास करतो. अचानक सरळ वाटते की प्रत्येक वळणावर सॅन्टियागोला येणारे अनुभव, त्याला मिळणारी शिकवण आणि त्याचे आंतरिक परिवर्तन हेच या पुस्तकाचे सार आहे. मित्रांनो, हे पुस्तक म्हणजे एक प्रवास वर्णन नसून त्या प्रवासामध्ये घडणारी ही गोष्ट आहे आणि त्या प्रवासामध्ये त्यांना भेटणारे जी काही माणसं असतील, जे काही व्यक्तिरेखा आहेत, त्यातनं तो काय काय शिकतो याबद्दलची ही संपूर्ण गोष्ट आहे. थोडक्यात मी त्या पात्रांची तुम्हाला ओळख करून देतो. सॅन्टियागो तो केवळ एक तरुण मेंढपाळ नसून आपल्यापैकी प्रत्येकाचे प्रतिनिधित्व करतो. तो म्हणजे तो स्वप्न पाहतो, भीती अनुभवतो, चुका करतो आणि त्यातून शिकतो. त्याचा प्रवास हा बाह्य प्रवास कमी आणि आंतरिक बदलाचा प्रवास जास्त आहे. द अल्केमिस्ट हा केवळ एक रहस्यमय मार्गदर्शक नाही, तर सॅन्टियागोच्या आंतरिक ज्ञानाचे आणि विश्वाच्या गूढ शक्तीचे प्रतीक आहे. तो सॅन्टियागोला केवळ बोलून शिकवत नाही, तर कृतीतून आणि अनुभवातून शिकवण्याचा त्याला प्रवृत्त करत असतो. द किंग ऑफ सॅलेम, ज्याचं नाव आहे मेल्कीडेझेक, या सॅन्टियागोच्या त्याच्या प्रवासाच्या सुरुवातीला भेटणारा पहिला गुरु आहे. तो वैयक्तिक दंतकथेची संकल्पना समजावून सांगतो आणि शकुनांना कसे ओळखावे तो शिकवतो. तो ईश्वरी मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. त्यानंतर येते फातिमा. फातिमा ही वाळवंटातील नंदनवनात सॅन्टियागोला भेटणारी ही स्त्री प्रेमाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. ती सॅन्टियागोच्या ध्येयपूर्तीसाठी त्याला थांबवत नाही, तर त्याला उलट पाठिंबा देते. त्यानंतर आहे क्रिस्टल व्यापारी. हा एक साधा माणूस आहे, जो सुरक्षित जीवनाच्या आपल्या स्वप्नांचा त्याग करतो. तो सॅन्टियागोसाठी एक आरसा आहे, जो त्याला भीती आणि सुरक्षिततेच्या मोहापासून दूर राहण्याची शिकवण देतो. त्यानंतर एक अशी व्यक्तिरेखा आहे ज्याचं नाव आहे इंग्लिशमन. हा बौद्धिक ज्ञानाचा आणि पुस्तकी अभ्यासाचा शोध घेणारा माणूस आहे, जो अल्केमिस्टला शोधत असतो. त्याची भेट सॅन्टियागोला ज्ञान केवळ पुस्तकात नसते, तर अनुभवातूनही मिळते हे दाखवते. ही सर्व पात्रे सॅन्टियागोच्या प्रवासात त्याला महत्त्वाचे धडे देतात
आणि त्याच्या वैयक्तिक दंतकथेच्या शोधात त्याला मदत करत असतात. त्याचप्रमाणे या पुस्तकामध्ये जो विषय हाताळला आहे तो असा आहे की यातील काही वैयक्तिक दंतकथा म्हटलं जातं, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये पर्सनल लेजंड असं म्हटलं जातं. हा मुख्य गाभा आहे या पुस्तकाचा. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय किंवा उद्देश असतो, ज्याला वैयक्तिक दंतकथा असं आपण म्हटलं जातं. जेव्हा आपण हे ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संपूर्ण विश्व आपल्याला मदत करत असते. या ठिकाणी मी तुम्हाला एक शाहरुख खानचा एक डायलॉग सांगण्याचा प्रयत्न करतो, जो त्यांनी एका पिक्चरमध्ये वापरलेला आहे की जब तुम किसी चीज को दिल से चाहने लगोगे तो पूरी कायनात उसको तुम्हें मिलाने के लिए कोशिश करती है. याच पद्धतीने म्हणजे हा जो एक डायलॉग झाला ज्याच्यामध्ये संपूर्ण सार आलं, तोच गाभा या पूर्ण पुस्तकामध्ये मिळतो. शकुन आणि विश्वाची भाषा म्हणजे ओमेन्स आणि लँग्वेज ऑफ द युनिव्हर्स हे या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून येतं. आपल्याला फक्त ते ओळखायला आणि त्याचे ऐकायला शिकले पाहिजे. ही विश्वाची भाषा आपले मन आणि अंतर्ज्ञान यांच्याशी जोडलेली असते. त्याचबरोबर फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती. सो प्रवास करताना येणारे अडथळे आणि अपयशाची भीती हेच आपल्या स्वप्नांच्या आड येणारे मोठे शत्रू आहेत. पुस्तक शिकवते की भीतीवर मात करणे आणि पुढे जात राहणे हेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर या प्रवासामध्ये प्रवास करून आपण कुठे पोहोचतो याबद्दल डिस्कस करता यामध्ये प्रवास किती महत्त्वाचा आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ जर्नी हे दिलेलं आहे. खजिना कुठे आहे यापेक्षा तो शोधताना सँटियागोला येणारे अनुभव, तो शिकत असलेले धडे आणि त्यांचे आंतरिक परिवर्तन हेच खरे खजिन्याचे महत्त्व आहे. त्यानंतरचा भाग येतो द सोल ऑफ द वर्ल्ड, विश्वाची आत्मा आणि एकमेकांचे नातेसंबंध. सो हे पुस्तक सर्व गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे दाखवते. जेव्हा आपण आपल्या वैयक्तिक दंतकथेचा पाठलाग करतो तेव्हा आपण विश्वाच्या आत्माशी कसे एकरूप होतो याबद्दल यामध्ये लिहिलेलं आहे. थोडंसं हे जे पुस्तक आहे ते आपली लेखनशैली त्याची अतिशय सोपी आहे, काव्यात्मक आणि थेट मनाला भिडणारी आहे. ते एखाद्या दंतकथेसारखी शैलीत लिहिलेली आहे, ज्यामुळे वाचकाला ते सहज समजते आणि ते वाचकाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. भाषेतील साधेपणा असूनही त्यात गहन तात्विकता आणि आध्यात्मिक विचार दडलेले आहेत. पुस्तकाचा सूर अत्यंत आशादायी आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येक वाक्य वाचकाला पुढे जाण्यासाठी, स्वप्ने पाहण्यासाठी आणि आपल्या अंतःकरणाचे ऐकण्यासाठी प्रोत्साहित करते. हे पुस्तक वाचताना ते वाचकांच्या आत्म्याशी संबंध साधते असे वाटते. हे पुस्तक वाचताना काही निरीक्षणं मला जाणवली की ज्याच्यामध्ये या पुस्तकाचे बलस्थानं, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत पुस्तकाचे. तर या पुस्तकाचे सर्वात मोठं स्ट्रॉंग पॉईंट किंवा बलस्थान म्हणजे त्याचा सार्वत्रिक संदेश. म्हणजे या पुस्तकातली जी कथा दिलेली आहे, ज्या गोष्टी यात मांडलेल्या आहेत, या कुठल्या एका प्रांताला, देशाला, एका समाजाला असं लिमिट न करता हे संपूर्ण जगाला हा संदेश देणार आहे. कोणत्याही सांस्कृतिक किंवा पार्श्वभूमीतील वाचकाला तो सहज समजतो आणि प्रेरणा देतो. यातील तात्विक संकल्पना क्लिष्ट नसून त्या दैनंदिन जीवनातील साध्या उदाहरणापासून समजावून सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे त्या कोणालाही समजू शकतात. हे पुस्तक वाचकांना आशा आणि सकारात्मकता देते, आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्यास शिकवते आणि जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा देते. याची काव्यात्मक भाषा वाचकाला खूप सुखद अनुभव देते. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये काही कमतरता सुद्धा आहेत. काही समीक्षक या पुस्तकावर अति सरलता म्हणजे ओव्हर सिम्प्लिफाईड केल्याचा आरोप करतात. सो जीवनातील गुंतागुंतीच्या समस्यांना हे पुस्तक कधी कधी खूप सोप्या पद्धतीने मांडते असे त्यांना वाटते. म्हणजे काय होतं की आपल्या आयुष्यात बरेचसे द्वंद्व असतात, आपले काही प्रॉब्लेम्स असतात. आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बऱ्याच गोष्टी फेस करत असतो. ते करत असताना बऱ्याच गोष्टी ह्या साध्या सोप्या पद्धतीने सोडवता येत नाही किंवा इतक्या सोप्या पद्धतीने त्याच्यावर मात करता येत नाही. त्यामुळे ह्या पुस्तकात ज्या काही उदाहरणं दिलीत, ज्या काही नोंदी केलेल्या आहेत, त्या अशा वाटतात की फार सिम्प्लिफाईड, अति सरळ पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. हे पुस्तक त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी जीवनात काहीतरी शोधत आहे, ज्याला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे पण भीती वाटते किंवा ज्याला आजच्या जीवनाचा उद्देश सापडत नाही. म्हणजे तरुण व्यक्ती, आध्यात्मिक मार्गावर असलेले साधक, उद्योजक, कलाकार किंवा कोणत्याही मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर असलेले लोक यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. हे पुस्तक केवळ एका प्रवासाची कथा नाही, तर ते तुमच्या स्वतःच्या आत्म्याशी संवाद करण्याचे एक माध्यम आहे. ज्यांना जटिल कथानके किंवा गडद वास्तववादी कथा आवडत नाही त्यांनी यातील साधेपणामुळे हे पुस्तक वाचायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर हे पुस्तक वाचताना माझ्या असं निदर्शनास आलं की यातील जो काही
आशय दिलेला आहे, यातला जो गाभा आहे, त्या अनुषंगाने काही इतर पुस्तकं सुद्धा तुम्ही वाचू शकतात. तर त्यापैकी मी काही पुस्तकांची मी नावं सांगेन. या पुस्तकाबद्दल द अल्केमिस्ट जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पावलो कोएल्हो याची इतर पुस्तके जसे की वेरोनिका डिसाइड टू डाय किंवा 11 मिनिट्स ही सुद्धा वाचू शकता. तसेच आध्यात्मिक किंवा प्रेरणादायी कथांसाठी रिचर्ड बाग यांचे जॉनाथन लिव्हिंगस्टन सीगल किंवा जेम्स रेडफिल्ड यांचे द सेलेस्टियल प्रोफेसी ही पुस्तके देखील तुम्हाला नक्की आवडतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, द अल्केमिस्ट हे जगातील सर्वाधिक भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या पुस्तकांपैकी एक आहे, ज्यामुळे त्यांचे जागतिक सांस्कृतिक महत्त्व सिद्ध होते. आजही पुस्तक अनेक विद्यापीठामध्ये आणि प्रेरणादायी चर्चांमध्ये संदर्भ म्हणून वापरले जाते. हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही चांगल्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल झाले हे तुम्हाला नक्की कळेल. याचबरोबर आजच्या ह्या पुस्तकाचं परीक्षण मी इथे थांबवतो, आपली रजा घेतो. पुन्हा आपल्याला दुसऱ्या एका पुस्तकाला घेऊन मी पुन्हा आपल्यासाठी हजर राहीन. त्याबद्दल धन्यवाद. आचार्य